नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण दररोज विविध विकारांबाबत तज्ञांसोबत चर्चा करत असतो आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत अनुवंशिक टक्कल आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले ट्रायकोलॉजिस्ट डॉक्टर सतीश वैष्णव। डॉक्टर सतीश वैष्णव हे ट्रायकोलॉजिस्ट असून त्यांनी मेंबर ऑफ इंटरनॅशनल मेडिकल सोसायटी कॅलिफोर्निया इथून ट्रायकोलॉजीचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यांचे हेअर डॉग हे हेअर क्लिनिक पुणे इथे असून अनेकांनी इथे येऊन उपचारही घेतलेत। हेअर डॉग ही संस्था 1985 पासून कार्यरत आहे। गेल्या 30 वर्षांपासून केसांच्या प्रत्येक समस्येवर सर्व प्रकारचे उपचार इथे उपलब्ध आहेत। केशविकार तज्ञ डॉक्टर सतीश यांना केशरत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। पॉंडिचेरीचे गव्हर्नर डॉक्टर इकबाल सिंग यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हेअर डॉग हा एक विश्वसनीय असा ब्रँड आहे। हेअर डॉग मध्ये अल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार दिले जातात। पुणे, नाशिक तसंच औरंगाबाद इथे त्यांचे सेंटर्स असून महाराष्ट्रभर फ्रँचायझीच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे। तेव्हा आज आपण या विषयाबद्दल अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टर सतीश वैष्णव यांच्याकडून। तेव्हा त्यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर, अर्थातच गेल्या काही भागांमध्ये आपण केसांसंदर्भात अधिक चर्चा करतोय, अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। मात्र मला एक सांगा की सुदृढ केस राहण्यासाठी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सदृढ केसांसाठी पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे केस शरीराचाच एक भाग आहे। त्यामुळं आपल्याला प्रथमतः पूर्ण शरीराची काळजी घ्यायला लागते आणि जेवण वेळेवर घेतलं गेलं पाहिजे आणि एक 6 ते 7 तास झोप मिळालीच पाहिजे। आणि त्यासोबत सध्या जसं मी मागं पण बोललोय की स्ट्रेस, टेन्शन, तणाव हे खूप महत्त्वाचं कारण आहे आजकाल केस गळती किंवा केसांच्या विविध समस्यांमध्ये। त्यासाठी दररोज एक 10-15 मिनिटं शांत चित्ताने देवाची पूजा किंवा प्राणायाम केलं पाहिजे आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे। याच्यानंतर रेग्युलरली काही खाण्यामध्ये काही घटक असले पाहिजे जेणेकरून ते सपोर्ट मिळेल, जसं विटॅमिन्स मिळतील, प्रोटीन्स मिळतील, त्याच्यानंतर कॅल्शियम मिळेल, असे काही घटक असलेले काही फ्रूट्स घेतले गेले पाहिजे, जसं आवळा आहे। त्याच्यानंतर काही वेळेस शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यामुळं केसांमध्ये फाटे फुटतात। अशा पेशंटनी डाळिंब खाल्ले पाहिजे किंवा तसं होऊ नये म्हणून सुद्धा डाळिंब खाल्ले तर फाटे फुटणार नाही। अशा प्रकारे आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो। हे इंटरनल गोष्टी झाल्या। एक्सटर्नली रेग्युलरली स्वच्छता व्यवस्थित खूप महत्त्वाची आहे। रेग्युलरली आपल्या भागामध्ये क्लायमेटचा आपल्या शरीरावर आणि केसांवर खूप परिणाम होतो। आपल्याकडे ऊन जास्त असतं त्यामुळे घाम जास्त येतो आणि घाम जास्त आल्यामुळे त्यावरती पोल्युशनचं थर जमा होतो। ते जर व्यवस्थित क्लीन नाही झालं तर त्याचं रूपांतर डॅन्ड्रफ आणि याच्यामध्ये होतं आणि मग हळूहळू सगळे प्रॉब्लेम सुरू होतात केसांचे। त्यासाठी जेंट्समध्ये डेली हेडवॉश खूप महत्त्वाचं आहे आणि लेडीजमध्ये, महिलांमध्ये आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेस डोक्यावरनं आंघोळ करणं गरजेचं आहे। स्वच्छता ठेवणं खूप गरजेची आहे। त्यानंतर महिलांमध्ये ज्या दिवशी हेडवॉश घ्यायचं त्याच्या आदल्या दिवशी ऑइल कोमट करून, तेल कोमट करून असं फिंगर मसाज केली पाहिजे जेणेकरून रूट्सला ब्लड सर्क्युलेशन जास्त येईल आणि अजून केस मजबूत आणि सदृढ होतील। बरोबर। आणि जेंट्समध्ये तर सकाळीच घरगुती उपाय आणि काळजी म्हणजे स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे यामध्ये। आणि चौकस आहार घेतला गेला पाहिजे, जसं 2-3 बदाम रात्री भिजवून ठेवले, सकाळी खाल्ले, ह्याच्याने सुद्धा बरंच काही मदत होते, केस चांगले सदृढ होऊ शकतात। बरोबर आहे। अर्थात दूध घेतलं रेग्युलरली तरी फायदा। खरं आहे, म्हणजे काही हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही टिप्स आहेत, तुम्ही या निमित्ताने तर आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केलेल्याच आहेत। पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केसांची काळजी घेताना केसांना एक चांगलं पोषण मिळण्यासाठी चांगला आहार, त्याचबरोबर केसांची कशी निगा राखायची तर ते स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे। हे 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी। मात्र नेमका केसांसाठी कशा प्रकारचा आहार घ्यायचा त्याविषयी काय सांगाल? स्पेसिफिकली केसांसाठी जो आहार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असले पाहिजे, कॅल्शियम असलं पाहिजे, आयर्न असलं पाहिजे। तर ह्या गोष्टी जर रेग्युलरली असल्या आपल्या आहारामध्ये तर आपले केस सदृढ राहू शकतात।
आणि जसं आयर्नसाठी म्हणाल तर पालकची भाजी किंवा हिरवे भाजीपाले जर घेतले तर आयर्न चांगलं मिळतं त्यामध्ये. कॅल्शियमसाठी दुग्धजन्य पदार्थ घेतले तर कॅल्शियम मिळतं आणि प्रोटीनसाठी सोयाबीन वगैरे घेतले तरी मिळतं. आणि सोबत सोबत जसं मी आधी सांगितलं आवळा किंवा आवळ्याचं कुठलेही घटक आपल्या आहारात दररोज असणं आवश्यक आहे. तर त्यामुळं केस सदृढ राहू शकतात, केस गळती होणार नाही आणि एकदम शायनिंग पण राहील केसांना. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक चांगला आहारही केसांसाठी फार महत्त्वाचा आहे. पोषक आहार घेणं फार महत्त्वाचं आहे केस आपले चांगले राहण्यासाठी. पण त्याचबरोबर आजकाल तरुण पिढीमध्ये टक्कलपणा बघायला मिळतो. टक्कल असल्यामुळे त्यांना कुठेतरी अकवर्डनेस येतो बाहेर येण्या जाण्यासाठी. तर त्यांचे केस पुन्हा येऊ शकतात का आणि त्याविषयी काय सांगाल? हां, निश्चितच. आता जे नवीन संशोधित जे औषधं आलेली आहेत हेअर डॉकमध्ये, तर त्याच्याने नवीन केस सुद्धा उगवतात. आणि त्याच्यासोबत फक्त हे जे पहिले जे मी टिप्स सांगितले आहे ते सुद्धा करणं गरजेचं आहे. ते टिप्स म्हणजे जेवण वेळेवर, झोप वगैरे जे काही सांगितलं, प्राणायाम, आणि मग सोबत आमचं जे ट्रीटमेंट आणि जे टिप्स आम्ही देतो त्याच्याने नक्कीच नवीन केस उगवू शकतात. जे नवीन रूट ग्रो ट्रीटमेंट आपल्या हेअर डॉकमध्ये उपलब्ध आहे त्याच्याने निश्चितच नवीन केस उगवतात आणि तरुणपणात आणि कुठल्याही वयात उगवतात. साधारणतः तुम्ही आता म्हणालात की रूट ग्रो ट्रीटमेंट ही आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे आणि अतिशय उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे. एकूणच ह्या ट्रीटमेंटचा रिझल्ट किती कालावधीत पाहायला मिळतो आणि त्याविषयी काय सांगाल? हां, या रूट ग्रो ट्रीटमेंटबद्दल मी हे सांगेल की सुरुवातीला या ट्रीटमेंटद्वारे जे आहे हे रूट स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात आणि हळूहळू मग रिग्रोथ स्टार्ट होते. तर या साधारण कमीत कमी 14 आठवडे ते साधारण 24 आठवड्यापर्यंत आपल्याला छानपैकी समाधानकारक रिझल्ट मिळू शकते. अर्थातच ह्या संदर्भातली आपल्याकडे क्लिप आलेली आहे, टेस्टिमोनी आलेला आहे. तुमच्याकडेच ट्रीटमेंट घेऊन गेलेली आहे ही व्यक्ती. आपण ऐकूयात ते काय म्हणतायत ते. ट्रीटमेंट सुरू केली पण आता मी खूप समाधानी. हेअर डॉकच्या ट्रीटमेंटमुळे माझे केस पूर्णपणे आलेले आहेत सर्व. मी आभारी आहे हेअर डॉकचा. इफेक्टिव्ह रिझल्ट मिळाला मला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. डॉक्टर, आपण बघितलं की हेअर डॉकमध्ये यांनी ट्रीटमेंट घेतलेली आणि ह्या ट्रीटमेंटनंतर त्यांना खूप चांगला असा फरकही पडला आहे, फायदाच झालेला आहे. त्याविषयी अगदी थोडक्यात काय म्हणाल? जसं आता आपण एक प्रश्न केला होता की तरुण वयात केस उगवू शकतात का, आणि हे त्याचं एक समोर उदाहरण आहे की तरुण मुलाला छानपैकी आणि दाट केस आलेले आहेत आपल्या रूट ग्रो ट्रीटमेंटमुळे. फक्त याच्यामध्ये जेवढं औषधांचा आणि ट्रीटमेंटचा रोल आहे तेवढाच त्या पेशंटचा सुद्धा चांगला रोल आहे की त्यांनी आम्ही सांगितलेले टिप्स फॉलो केले आणि समाधानकारक रिझल्ट्स त्यांना मिळाले. बरोबर आहे. आणि अर्थातच समाधानकारक रिझल्ट मिळाल्यामुळे ते देखील आनंदात आहे आणि त्यांचं पुढचं आयुष्य खूप चांगलं जाणार आहे. कारण की रूट ग्रो ट्रीटमेंट अशी आहे की ती चांगलेच उपचार करते, चांगल्या पद्धतीने उपचार करते आणि फार कमी कालावधीमध्ये आपले जे केस गेलेले असतात ते पुन्हा येऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपण हे तरुणांबद्दल बोललो, खास करून मुलांविषयी. मात्र स्त्रियांमध्ये देखील केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्यांना देखील टक्कल पडण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. मग केवळ आणि केवळ फक्त तरुणांमध्येच ही प्रक्रिया होते की स्त्रियांमध्ये देखील होते? काय सांगाल ह्याविषयी? हां, ही समस्या तर साधारण तरुणांमध्ये तर होतेच, पण स्त्रियांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रचंड प्रमाणात सध्या दिसून येते. आणि स्त्रियांमध्ये जो टक्कलपण जो दिसून येतो तो साधारण भांगामधून येतो. त्याला ॲलोपेशिया डिफ्युजा असं म्हटलं जातं. हळूहळू भांग मोठा होत जाताना दिसतो आणि जसं जसं केस गळती वाढते तसं त्याचं मनोबल खचत जातं त्या पेशंटचं. तर त्यासाठी वेळीच जर काळजी घेतली आणि मी जे आधी सांगितलेले टिप्स जरी फॉलो केले तर ही समस्या थोड्याफार प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ शकते आणि उपचार केल्याने नक्कीच याच्यातनं सुटका पण होते. बरोबर. म्हणजे उपचार केल्यानंतर सुटका देखील होते. अर्थातच स्त्रियांमध्ये टक्कलपणाला तुम्ही आता म्हणालात की भांगेतून सुरुवात होते. नेमकी कशी सुरुवात होते याविषयीचा आपल्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांचे टेस्टिमोनी आहे. आपण ते बघूया आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांना देखील दाखवूया. केसांसाठी ट्रीटमेंट घेतली. माझे केस खूपच गळायला लागले होते आणि विरळ पण झाले होते खूप. तर ट्रीटमेंट घेतल्यापासून 6 महिन्यात मला पैकी रिस्पॉन्स आले. म्हणजे इथे तर चांगलं आले पण थोडी इथे बाकी. माझे केस खूप गळायचे ते थांबले
आणि पुढे तुमच्या सेंटरला जरा गॅप होतो ना, हा जो हातात फोटो सेंटरला होता तो बदला गेला. डॉक्टर, आपण बघितलं की सेंटरला त्यांच्या गॅप होती आणि अर्थातच भरली गेलेली आहे. काय सांगाल? या केसमध्ये विशेष करून काही गोष्टींची डेफिशियन्सी निर्माण झाली होती. ती हिस्ट्री घेतल्यानंतर ते डॉक्टरांच्या निदर्शनात आली. जसं मी अगोदर पण सांगितलं की आमची टीम ऑफ डॉक्टर्स मिळून हे डॉकमध्ये काम करतात. 10 डॉक्टरांची टीम आहे. तर त्या हिशोबाने ते डॉक्टरांनी हिस्ट्री घेतली, स्कॅनिंग केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना ते समजलं की काही विटॅमिन डेफिशियन्सी आहे आणि आपलं रूट ग्रोथ ट्रीटमेंट त्यासोबत दिलं गेलं. त्यामुळं तुम्ही बघितलं की एक साधारण फक्त 24 आठवड्यामध्ये त्यांचं गळणंही थांबलं आणि नवीन केससुद्धा उगवले. हे आम्ही टेस्टिमोनियल सोबत का दाखवतो? कारण आम्ही जो विषय घेतलेला याच्यावर लोकांना विश्वासच नाही की एकदा केस गेले का पुन्हा उगवू शकतात. तर हे तुम्ही आपण स्टेप बाय स्टेप बघू शकतात नॅचरली कसे कसे केस उगवत आहेत. सुरुवातीला थोडेसे दाट झाले, पुन्हा दाट झाले आणि एकदम दाट झाले. कारण हे आपल्या रोपासारखं आहे. हळूहळू कसं रोप वाढतो खत पाणी टाकल्यानंतर, तसं आपले केस सुद्धा वाढत जातात. बरोबर आहे. अर्थातच. आणि केस गळती किंवा टक्कलपणा यायला लागल्यावरती कुठेतरी आपलं मॉरल डाऊन होऊन जातं. आपण 4 चौघांमध्ये जायला घाबरतो किंवा कचरतो, आपल्याला कसं तरी वाटतं. अर्थातच ह्या सगळ्यावर आपल्याला जर मात करायची असेल तर हेअर डॉकची उत्तम अशी ट्रीटमेंट आहे, रूट ग्रो ट्रीटमेंट. ती नक्कीच घ्यायला हरकत नाही आहे. पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये हेअर डॉकचे ट्रीटमेंट्स आपल्याला मिळू शकते. आपण त्याविषयी देखील अधिक चर्चा करणार आहोत डॉक्टरांशी, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे अनुवंशिक टक्कल आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सतीश वैष्णव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण बघितलं तर केस गळती एकदा सुरू झाली की पेशंटच्या मनात वेगवेगळ्या भावना यायला सुरुवात होते. नेमक्या कोणत्या प्रकारच्या ह्या भावना असतात आणि हे विचार आपण कसे दूर करू शकतो? केस गळती सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम जो येतो तर हळूहळू सुरुवातीला तर जाणवत नाही. तरुण मुलांमध्ये सुद्धा आणि मुलींमध्ये सुद्धा भरपूर केस असल्यामुळे थोडे थोडे जात आहेत तर टेन्शन येत नाही. पण जेव्हा प्रचंड प्रमाणात जायला लागतं आणि विरळ व्हायला लागतात तर पहिला आत्मविश्वास त्या पेशंटचा संपून जातो आणि ते अलिप्त राहायला लागतात. आणि तरुण मुलांमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांचं वय सुद्धा नसतं, तेवढं जास्त वय वाटतं त्यांचं. कारण केस गेल्यामुळं काय हल्ली साधारण एक 20-22 वर्षाचे मुलं सुद्धा एक 35-40 सारखे दिसतात. त्यामुळे त्यांना लग्नासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात आणि हेच मुलींमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर हे आणि काही जण तर सामाजिक प्रोग्राममध्ये म्हणजे लग्नामध्ये किंवा काही गॅदरिंगमध्ये जाणं टाळतात. मुलांना त्यांचे मित्र वेगळ्या नावाने, टोपण नावाने चिडवायला लागतात. या सगळ्या गोष्टींमुळे काय होत जातं की दिवसोदिवस त्यांचं जे काही करिअर ते करतायत त्याच्यावर पण त्यांचा इफेक्ट होतो. तर आम्ही हेअर डॉकमध्ये केसांना उपचार देत असताना आम्ही नुसतं केसांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करतोय तर त्यांचं कॉन्फिडन्स वाढवतो. त्यामुळे हेअर डॉकचं ब्रीद वाक्य आहे बूस्ट कॉन्फिडन्स. इनडायरेक्टली वी आर बूस्टिंग द कॉन्फिडन्स. बरोबर आहे. आणि बूस्ट कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे आणि अर्थात हेअर डॉकमध्ये हा कॉन्फिडन्स वाढू शकतो. ज्यांना कोणाला टक्कलपणा संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील, नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवरती डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. तुमचा फोटो देखील काढून पाठवू शकता डॉक्टरांना. त्या संदर्भात ट्रीटमेंटही पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर पूर्वी गेलेले केस पुन्हा येत नाहीत असा एक समज होता, मात्र तो समज आता हेअर डॉकच्या निमित्ताने पूर्णपणे निघून गेलेला आहे. काय सांगाल? हां, हे जे नवीन संशोधित उपचार पद्धती आहे त्याच्याने हा जो समज होता लोकांचा की एकदा केस गेले म्हणजे हे आमचा नशिबाचा भाग आहे, आता येणारच नाही, त्यामुळे बरेच जण प्रयत्नच करत नव्हते. पण आता बऱ्यापैकी माउथ पब्लिसिटी झालेली हेअर डॉकची की लोकांना एक बरा झाला का त्याला बघून 4 जण यायला लागले. कारण त्यांना माहिती आहे की याच्या डोक्यावर आधी केस नव्हते, आता कुठून आले. तर त्याला जाऊन प्रत्यक्ष विचारतात की अरे बाबा हे कसं काय झालं हे कर. मग ते हळूहळू हा जो गैरसमज आहे, हे संशोधित उपचार पद्धती जे हेअर डॉकमध्ये आहे, रूट ग्रो ट्रीटमेंट आणि
त्याच्यासोबत जे बॅच फ्लॉर रेमेडीज आणि इतर ट्रीटमेंट दिली जातं, थेरपीज दिले जातात, याच्यामुळे नवीन केस नक्कीच येऊ शकतात. बरोबर. आणि त्याबद्दल मी सांगण्यापेक्षा पेशंट ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे त्यांचं मनोगत केव्हाही चांगलं राहील असं मला अर्थातच वाटतं. असंच एक मनोगत तर एखादं आपल्यापर्यंत मनोगत पोहोचलंय. दाखवू शकला तर बरं राहील. नक्कीच नक्कीच आपला असंच एक मनोगत पोहोचलेला आहे. आपण बघूया पेशंट काय म्हणतात ते. केस गळालेले होते आणि मग असं ते बघायला पण विचित्र वाटायचं की बरेच केस कमी होते. हेअर ची ट्रीटमेंट सुरू केल्यापासून हेअर ग्रोथ पण झाली, आता केस गळणं पण कमी झालं बऱ्यापैकी. हेअर ग्रोथची ट्रीटमेंट घ्या हेअरडॉकची, त्याच्याने केस येतात. माझ्यावर ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांना खूप मोठा कॉन्फिडन्स आता निर्माण झालेला आहे असंच दिसतंय. डॉक्टर, अर्थातच आपण हेअरडॉक बद्दल मगासपासून बोलतोय, मात्र ह्या हेअरडॉकची काय वैशिष्ट्य आहेत, काय खासियत आहे, हे तुम्हीच सांगाल. हेअरडॉकचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं तर पेशंट आल्यानंतर त्याचं जे काही प्रॉब्लेम आहे ते समजून घेतलं जातं. मग प्रॉपर स्कॅनिंग करून त्याचं जे प्रॉब्लेम कशामुळे आलं याचं निदान करून मग सायंटिफिक जे ट्रीटमेंट आहेत ते दिली जाते. कारण प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे, त्यामुळं नॅचरली ट्रीटमेंट वेगवेगळं आहे. आणि हे जे रिसर्च ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी जे ट्रायकोलॉजिस्ट डॉक्टरची जी टीम आहे प्रत्येक क्लिनिकमध्ये, पुणे, नाशिक, औरंगाबाद याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत ते एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत. त्यानंतर जो स्टाफ आहे तो सुद्धा एकदम ट्रेंड स्टाफ आहे. बरोबर. त्याच्यानंतर हे जे ट्रीटमेंट दिली जाते याच्याने नॅचरल हेअर ग्रोथ होते, म्हणजे नैसर्गिक केस उगवले जातात. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सर्जरीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रिस्क असते खरंय. आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची रिस्क नाही, कुठले साईड इफेक्ट नाहीये. आणि नॅचरली ग्रो झाल्यामुळं तुम्ही जसं त्या मुलीचं, लेडीजचं बघितलंय की टप्प्याटप्प्याने त्याचे केस कसे वाढत गेलेले हे तुम्ही बघितलेलं आहे. तर आणि त्यानंतर हे जे रूट ग्रो ट्रीटमेंट जे फक्त हेअरडॉकमध्ये भारतामध्ये उपलब्ध आहे, ह्या काही ठराविक गोष्टी आहे जे खूप छान रिझल्ट देतात. आणि यानंतर ज्यांना येणं पॉसिबल नाही ते व्हॉट्सअपवर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही त्यांना त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्यांना सहकार्य करू शकतो त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. बरोबर. डॉक्टर, मगासपासून आपण खरं तर रूट ग्रो ट्रीटमेंट विषयी बोलतोय. रूट ग्रो ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया ॲनिमेशनच्या माध्यमातून, पण तुम्ही देखील ही एकूणच माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगाल. हां, रूट ग्रो ट्रीटमेंट हे जे आहे हे पर्सियाना अमेरिकना म्हणून एक फ्रूट आहे, त्याच्या स्टेम सेल्सपासून तयार झालेलं हे प्रोडक्ट आहे. आणि याच्यानी हेअर रूट्स जे आहे, जे सुरुवातीला जसं केसांमध्ये हळूहळू केसांचे जे व्हेरियस स्टेजेस असतात, केसेस ते सुरुवातीला जे आलेले केस गळून गेल्यानंतर येणं थांबून जातं, तिथं हे मेडिसिन संजीवनीसारखं काम करतात. हे जसं आपण बघू शकतात, हे रूट ग्रोमुळं रूट्सला स्ट्रेंथ मिळते, सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स मिळतात, त्याच्यानंतर आयर्न मिळतं, त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा हेअर ग्रोथ फॅक्टर जो असतो ज्याच्यामुळं केस वाढतात हे या ट्रीटमेंटमध्ये दिलं जातं, बरोबर. जेणेकरून नवीन केस येणं सुरू होऊन जातं, जे ॲनिमेशनमध्ये आपण बघतात. नक्कीच. म्हणजे थोडक्यात ही एक चांगली आणि उत्तम अशी ट्रीटमेंट आहे आणि ती पुणे, नाशिक आणि औरंगाबाद ह्या हेअरडॉकच्या सेंटर्समध्ये उपलब्ध आहे. तर नक्कीच ह्या संदर्भात कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. आपले नंबर्सही डिस्प्ले होत आहेत तिन्ही ठिकाणाचे, त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबरही आहे. तुम्ही तुमचा फोटो काढून डॉक्टरांना पाठवू शकता, ते तिथे बसूनही तुमची ट्रीटमेंटसाठी तुम्हाला मदत करू शकणार आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ डॉक्टर आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुवंशिक टक्कल आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सतीश वैष्णव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण मगाशी रूट ग्रो ट्रीटमेंट विषयी बोललो आणि एकूणच उपचार पद्धतींविषयी तुम्ही सांगताय. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की 40-50 नंतरही केस येऊ शकतात का, ह्याविषयी देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. एकूणच आपण बघितलं तर रूट ग्रो ट्रीटमेंट अतिशय उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि ज्यांना कोणाला टक्कलपणा असेल किंवा टक्कल अनुवंशिकता असेल तर नक्कीच तुम्ही त्या संदर्भात आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. अर्थातच डॉक्टर
डॉक्टरांचे नंबर्सही आपले डिस्प्ले झालेले आहेत. नाशिक, पुणे आणि औरंगाबाद इथे हेअर डॉगचे क्लिनिक आहे आणि या हेअर डॉगच्या क्लिनिकमध्ये अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट आपण आपल्या पेशंटला देऊ शकतो. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांशी बोलूया या संदर्भात. साधारणतः वयाच्या 40-50 नंतरही केस येऊ शकतात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय सांगाल? हा एक चांगलाच प्रश्न आहे. एक तर पहिली गोष्ट सगळ्यांच्या मनात हे होतं की नवीन केस येऊ शकतात का, त्याचा आपण व्हिडिओ पेशंटच्या अभिप्रायाद्वारे बघितलेलाच आहे. पण 40-50 काय 70 नंतर सुद्धा केस उगवू शकतात हे मागच्या एपिसोडमध्ये आम्ही दाखवलेलंच आहे. तर निश्चितच कुठल्याही वयामध्ये या रूट ग्रोथ ट्रीटमेंटमुळे केस येऊ शकतात. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तींना सध्या टक्कल पडलेला आहे आणि त्यांना त्यामुळे जे जे प्रॉब्लेम झाले होते समाजात, जे चिडवायचे वगैरे, त्यांना जर वाटत असेल त्यांच्या मुलांना तो त्रास होऊ नये, तर त्यांनी हेअर डॉगमध्ये एक नवीन ट्रीटमेंट सुरू झालेली आहे, जे प्रिकॉशनरी ट्रीटमेंट आहे. जसं पोलिओ होऊ नये म्हणून दिला जातो, तसं चांगले सदृढ केस राहण्यासाठी एक पॅक सुरू झालेला आहे. ते व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मागवू शकतात आणि आपल्या मुलांना या टक्कलपासून वाचवू शकता. बरोबर, म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. आणि अर्थातच आता ह्या ट्रायकोलॉजिस्टमध्ये पण आपण खरं तर बघतोय की अशा पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत. तर नक्की जरूर तुम्ही संपर्क साधू शकता हेअर डॉग सेंटरशी. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या ट्रीटमेंट खूप उपयुक्त आहेच, मात्र जर कोणाला थायरॉइड असेल किंवा डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तर अशा पेशंटने देखील अशा पद्धतीची ट्रीटमेंट करणं म्हणजे चांगलं राहू शकतं का, फायदेशीर राहू शकतं का? अर्थातच याच्यानी जसं थायरॉइड आणि इतर जे ब्लड प्रेशर वगैरे जे आहे त्रास, याच्यामुळे केस जातात. पण त्यांच्या ज्या आधीचं ट्रीटमेंट आहे त्याच्यासोबत आपलं ट्रीटमेंट घेतलं तर निश्चितच केस गळती पण थांबते, नवीन केस पण उगवतात आणि तो ट्रीटमेंटही चालू राहतो आणि हे केसांचंही ट्रीटमेंट चालू राहू शकतं आणि छानपैकी फायदा होऊ शकतो. जसं आमच्याकडे एक 60 वर्षाचे मॅडम आहेत ज्यांना थायरॉइड, बीपी सगळं आहे आणि तरी सुद्धा आपल्या ट्रीटमेंटने त्यांना छान फायदा झालाय. ते आपण बघूया. 6 महिने झाले मी ट्रीटमेंट घेते आणि मला आता टक्कल सारखं वाटत नाही. माझ्या केसांची लांबी सुद्धा वाढली आहे आणि छान झालेले आहेत. तिथली ट्रीटमेंट अत्यंत छान आहे. त्यांचा स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि आज मी अत्यंत खुश आहे त्यामुळे की मला टक्कल दिसत नाही, कुठे जायला लाज वाटत नाही. कारण नाहीतर मी विगचाच विचार करायला लागले होते की आता विगच घ्यावा लागेल, पण नाही, या एजला सुद्धा केस येऊ शकतात. नाही, ट्रीटमेंट काय 60च्या पुढे सुद्धा घेतली तरी या ट्रीटमेंटने केस येऊ शकतात. याचा आता मीच तुमच्या समोर पुरावा आहे की केस येऊ शकतात. कारण मला स्वतःला डायबिटीस या सगळ्या गोळ्या चालू आहे, बीपी, थायरॉइडच्या. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याचा काहीच अपाय नाहीये, तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामुळे मी 6 महिने झाले व्यवस्थित ट्रीटमेंट घेते आणि मला खूपच फायदा झाला आहे. डॉक्टर, खूपच फायदा झालेला आहे आणि ही सुरक्षित अशी ट्रीटमेंट आहे, म्हणजे आजार कोणताही असला तरी देखील ही ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारायचा आहे की नवीन केस येऊ शकतात का, गॅरंटी आहे का, आणि 85 ते 90% येऊ शकतात का साधारणतः? नक्कीच येऊ शकतात मॅडम. जर पेशंटनी जे काही टिप्स आम्ही दिलेले आहे ते जर फॉलो केले तर 85 ते 90% निश्चितच फरक पडू शकतो. फक्त त्यांनी जे टिप्स दिलेले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसर नाही केली पाहिजे, तर त्याच्या रिझल्टमध्ये कुठं कसर नाही. नक्कीच नक्कीच असाच एक रिझल्ट एका व्यक्तीच्या बाबतीत आलेला, आपण ती बघूया क्लिप. काय वर्षभरापासून खूप प्रॉब्लेम होता केस गळायचा, पण आता 5 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतोय तर केस गळणं पण बंद झालेलं आहे आणि थोडं ग्रोथ वाटते आता नवीन आणि डॅन्ड्रफ पण कमी झालंय बराचसा. एवढा केस तुमचे कमी झाले, बरेच डिफरन्स आलेला आहे आणि फक्त 5 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये खूप जास्त डिफरन्स आलेला आहे. किती टक्के फरक आहे असं वाटतं तुम्हाला? आहे मला 90% वरती वाटते. अच्छा, अर्थातच 90% यांना फरक पडलेला आहे. हे एक मूर्तिमंत आणि ताजं असं उदाहरण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. डॉक्टर, अतिशय खूप चांगली अशी ट्रीटमेंट आहे. अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना आता अगदी थोडक्यात काय सांगाल? मी जाताना एवढंच सांगेल की
ट्रीटमेंट निश्चितच फायदेशीर आहे, पण प्रत्येकाची शरीर प्रतिकार शक्ती वेगवेगळी असते, त्यामुळं प्रत्येकाचा कालावधी कमी जास्त असू शकतो. लक्ष त्या हिशोबानेच प्रमाण फक्त म्हणजे केस नवीन उगवू शकतात याबद्दल केस येऊ शकतात, टक्कलपणा तुमचा काही आठवड्यामध्येच केस येऊ शकतात. खरंय खरंय, नक्कीच नक्कीच. धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगितली त्याबद्दल. आज वेळ संपल्यामुळे इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.